मी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या संघामधून आलेला आहोत आणि आमचं विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटन आहे। त्या संघटनेचं अनेक दिवस काम करता करता शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षकांच्या समस्या सोडवाव्या यासाठी ही निवडणूक लढवली आणि कुठल्याही पक्षाचा एबी फॉर्म न घेता महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये अपक्ष आमदार म्हणून मी पोहोचलेलो आहोत। देश के लिए तमिलनाडु का कोई एक एमएलए और महाराष्ट्र का एमएलए बीजेपी के कांग्रेस के हो सकते हैं। डेवलपमेंट पॉलिटिक्स के लिए अगर कोई अच्छी एक कल्पना किसी कॉन्स्टिट्यूंसी में बनती है तो वो कल्पना दूसरे कॉन्स्टिट्यूंसी में उसका लाभ कैसे बाकी लोगों को मिले, इसके बारे में भी एमएलएस के दरमियान इस तरीके से डायलॉग होने की ज़रूरत है। मुंबईला BKCला जो प्रोग्राम झाला होता राष्ट्रीय विधायक संमेलन, त्या संमेलनामध्ये सुद्धा मी सहभागी झाले होतो आणि या विधायकांना तिथं बोलावून विधायकांना युवा पिढीशी इंटरॅक्शन करून एक युवा पिढीमध्ये जनजागृती करण्याचं काम MITच्या माध्यमातून होत आहे। हे फार मोठी उपलब्धी आहे। माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे जे प्रश्न असतात, शिक्षकांच्या ज्या समस्या असतात, त्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये मागील 2 वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहोत। शिक्षकांच्या रास्त मागण्यांसाठी, शिक्षकांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी, शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी, शिक्षकांसाठी प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळालं पाहिजे या विविध प्रश्नाला घेऊन सभागृहामध्ये मी अनेक आयुधाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी करतो आहे। Educated people, qualified people, the urban city centers people, they must come in public life so that there is a very beautiful ecosystem to transform our country's governance, democracy and overall societal transformation.